आजच्या या सतत आवाजाने भरलेल्या, सतत नोटिफिकेशन्स वाजणाऱ्या आणि क्षणोक्षणी आपलं लक्ष मागणाऱ्या जगात एक साधा पण अत्यंत खोल प्रश्न उभा राहतो. आपण खरंच काहीतरी खोल काम करतोय का, की फक्त कामात व्यस्त असल्याचा भास निर्माण करतोय? आपल्या हातात स्मार्टफोन आहे, आपल्यासमोर स्क्रीन आहे आणि आपल्या मेंदूत अखंड गोंगाट. याच गोंगाटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारं एक पुस्तक म्हणजे डीप वर्क. हे पुस्तक केवळ प्रॉडक्टिव्हिटीबद्दल नाही. हे पुस्तक केवळ वेळ व्यवस्थापन शिकवत नाही, तर हे पुस्तक आपल्याला एक वेगळं आयुष्य जगण्याची दृष्टी देतं. डीप वर्क हे नाव ऐकायला जरी साधं वाटत असलं तरी या संकल्पनेत एक प्रकारचं आव्हान आहे. कारण आजच्या जगात खोल विचार करणं हा जणू गुन्हाच ठरतोय. सतत उपलब्ध असणं, सतत उत्तर देणं, सतत ऑनलाईन असणं हेच यशाचं माप बनलं आहे. आणि अशा वातावरणात कॅल न्यूपोर्ट आपल्याला सांगतो, जर तुम्हाला खरंच काहीतरी अर्थपूर्ण, दुर्मिळ आणि मूल्यवान निर्माण करायचं असेल तर तुम्हाला डीप वर्क शिकावंच लागेल. हे पुस्तक लिहिलं आहे कॅल न्यूपोर्ट यांनी. कॅल न्यूपोर्ट म्हणजे मोटिवेशनल स्पीकर नाही, ते प्रोडक्टिव्हिटी गुरू नाहीत, ते इंस्टाग्रामवर कोट्स टाकत नाहीत. ते आहेत MIT मधून PhD केलेले, जॉर्ज टाउन युनिव्हर्सिटीमध्ये कम्प्युटर सायन्सचे प्रोफेसर आणि एक अत्यंत डिसिप्लिन्ड विचारवंत. त्यांचं वैशिष्ट्य हेच आहे की ते जे लिहितात ते स्वतः जगतात. सोशल मीडियावर जवळजवळ नसलेला लेखक, पण ज्याचं पुस्तक संपूर्ण जग वाचतंय, हा विरोधाभासच डीप वर्कचं उत्तम उदाहरण आहे. कॅल न्यूपोर्ट यांचं आयुष्य पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ते बिझी दिसत नाहीत, पण त्यांचं आउटपुट प्रचंड आहे. ते अनेक बेस्ट सेलर पुस्तके लिहितात, संशोधन करतात, विद्यार्थ्यांना शिकवतात आणि तरीही त्यांचा दिवस गोंधळलेला नाही. याच निरीक्षणातून एक प्रश्न जन्माला येतो. हे शक्य कसं आहे? आणि त्याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे डीप वर्क. डीप वर्क म्हणजे काय? कॅल न्यूपोर्ट एका ओळीत सांगतो. डीप वर्क म्हणजे असं व्यावसायिक कार्य जे पूर्ण एकाग्रतेने केलं जातं, जिथे कोणतीही व्यत्यय नसते आणि ज्यामुळे तुमची कौशल्य त्यांच्या मर्यादेपर्यंत ताणली जातात. हे काम अवघड असतं, हे काम थकवणारं असतं, पण हेच काम तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतं. आणि याच्या उलट एक संकल्पना आहे शॅलो वर्क. ज्या कामात आपण दिवस घालवतो, ईमेल्स, मीटिंग्स, नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया, स्मॉल टास्क्स, हे काम दिसायला खूप असतं, पण मूल्य फार कमी निर्माण करतं. कॅल न्यूपोर्ट इथे एक कठोर सत्य सांगतो. ज्या गोष्टी तुम्हाला बिझी ठेवतात, त्याच गोष्टी तुमचं खऱ्या अर्थाने नुकसान करत असतात. हे पुस्तक अशा काळात आलं, ज्या काळात फोकस ही दुर्मिळ गोष्ट बनली आहे. आज डीप वर्क ही स्किल नाही, ती एक सुपर पॉवर आहे. आणि ही सुपर पॉवर प्रत्येकाकडे असू शकते, पण फक्त त्या व्यक्तीकडे जी डिस्ट्रॅक्शन विरुद्ध जाणीवपूर्वक लढते. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ सिद्धांत सांगत नाही. हे पुस्तक आपल्याला आरसा दाखवतं. आपण किती वेळ खरंच खोल काम करतो? आपण किती वेळ फक्त पळतोय? आपण लक्ष वापरतोय की लक्ष आपल्याला वापरतंय? या प्रश्नांची उत्तरं सोपी नाहीत, पण ती आवश्यक आहेत. या पुढच्या भागांमध्ये आपण डीप वर्कच्या प्रत्येक नियमावर सखोल विचार करणार आहोत. हे विश्लेषण संथ आहे, खोल आहे आणि तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही हे पूर्ण ऐकलत तर कदाचित तुमचं पाम बदलेल, पण त्याहून महत्त्वाचं, तुमचं लक्ष बदलेल. आणि लक्ष बदललं की आयुष्य आपोआप बदलतं. डीप वर्क ही केवळ काम करण्याची पद्धत नाही, ती एक मानसिक अवस्था आहे. ही अवस्था अशी असते जिथे आपलं संपूर्ण लक्ष एका कामावर केंद्रित झालेलं असतं, जिथे वेळेची जाणीव हळूहळू विरघळते, जिथे बाहेरचं जग थांबल्यासारखं वाटतं. आपण कधी एखाद्या पुस्तकात इतके हरवतो की वेळ कधी गेला हे कळतच नाही, किंवा कधी एखादा अवघड काम करताना सतत प्रयत्न करत राहतो आणि शेवटी ते जमल्यावर एक विलक्षण समाधान मिळतं. हीच डीप वर्कची झलक आहे. कॅल न्यूपोर्ट सांगतो, डीप वर्क म्हणजे अशा प्रकारचं काम जे पूर्ण एकाग्रतेने केलं जातं, जिथे कोणतीही व्यत्यय नसते आणि जे तुमच्या बौद्धिक क्षमतेला त्यांच्या मर्यादेपर्यंत नेतं. हे काम सोपं नसतं, हे काम कंटाळवाणंही वाटू शकतं, पण हेच काम खरं मूल्य निर्माण करतं. आपण डीप वर्कला का घाबरतो? कारण डीप वर्कमध्ये आपल्याला स्वतःशी एकटं राहावं लागतं. कोणताही नोटिफिकेशन नाही, कोणताही एस्केप नाही.
आज आपण इतके सवयीचे झालो आहोत लहान लहान उत्तेजनांना की शांतता आपल्याला अस्वस्थ करते. फोन हातात नसला तर काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. स्क्रीन बंद झाली तर मेंदू रिकामा झाल्यासारखा वाटतो. डीप वर्क ही त्या रिकामेपणाशी थेट सामना करण्याची प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच ती बहुतेक लोक टाळतात. कॅल न्यूपोर्ट डीप वर्कला एक दुर्मिळ आणि मौल्यवान कौशल्य मानतो. कारण आजच्या अर्थव्यवस्थेत 3 प्रकारचे लोक यशस्वी होतात. पहिले, जे अतिशय वेगाने अवघड गोष्टी शिकू शकतात. दुसरे, जे त्यांच्या ज्ञानातून उच्च दर्जाचं आउटपुट निर्माण करतात. आणि तिसरे, जे हे दोन्ही एकाच वेळी करू शकतात. या तिन्ही गोष्टींसाठी एकच गोष्ट आवश्यक आहे: डीप वर्क. जर तुम्ही खोल लक्ष देऊ शकत नसाल तर तुम्ही नवीन कौशल्य खऱ्या अर्थाने आत्मसात करू शकत नाही. आणि जर तुम्ही खोल लक्ष देऊन उत्कृष्ट काम करू शकत नसाल तर तुमचं काम साधारणच राहणार. आता प्रश्न असा आहे, जर डीप वर्क इतकं महत्त्वाचं आहे तर आपण ते का करत नाही? याचं उत्तर आहे शॅलो वर्क. शॅलो वर्क म्हणजे अशी कामं ज्यात जास्त विचार लागत नाही, जी सहज करता येतात आणि जी लगेच पूर्ण झाल्याचा भास देतात. ईमेल्सला रिप्लाय देणं, मीटिंग्ज अटेंड करणं, मेसेजेस तपासणं, सोशल मीडिया स्क्रोल करणं, टू डू लिस्टमधल्या छोट्या छोट्या गोष्टी. ही सगळी कामं आपल्याला व्यस्त ठेवतात पण आपल्याला पुढे नेत नाहीत. शॅलो वर्कचा सर्वात मोठा धोका म्हणजे तो आपल्याला महत्त्वाचा वाटतो. इनबॉक्स झिरो केल्यावर एक समाधान मिळतं. कॅलेंडर भरलेला दिसला की आपण प्रॉडक्टिव्ह आहोत असं वाटतं. पण कॅल न्यूपोर्ट एक कठोर सत्य सांगतो: व्यस्त असणं आणि उपयुक्त असणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. शॅलो वर्क तुम्हाला तात्पुरतं समाधान देतो पण दीर्घकालीन यश देत नाही. आणि हळूहळू तो डीप वर्कची जागा घेतो. आधुनिक ऑफिस संस्कृती शॅलो वर्कला प्रोत्साहन देते. सतत उपलब्ध असणं हे प्रोफेशनलिझम समजलं जातं. ईमेलला लगेच रिप्लाय दिला नाही तर तुम्ही इररिस्पॉन्सिबल वाटता. मीटिंगमध्ये बसून खरंच काही ठरत नसलं तरी उपस्थिती महत्त्वाची मानली जाते. आणि अशा वातावरणात कोणी म्हणालं, मी 2 तास कोणालाही भेटणार नाही, फोन बंद ठेवणार आहे आणि फक्त एकाच गोष्टीवर काम करणार आहे, तर ते विचित्र वाटतं. पण डीप वर्कसाठी हीच मानसिकता आवश्यक आहे. कॅल न्यूपोर्ट सांगतो, आपण आता अशा जगात आहोत जिथे डिस्ट्रॅक्शन हा डिफॉल्ट आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आपलं लक्ष विकत घेतात. नोटिफिकेशन्स आपल्याला तोडतात. अल्गोरिदम्स आपल्याला खेचतात. हे सगळं अपघाताने झालेलं नाही. हे सगळं मुद्दाम डिझाईन केलेलं आहे. आणि म्हणूनच डीप वर्क ही नैसर्गिक अवस्था राहिलेली नाही. ती आता जाणीवपूर्वक निर्माण करावी लागते. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. डीप वर्क म्हणजे जगापासून पळून जाणं नाही, जबाबदाऱ्या टाळणं नाही, लोकांपासून दूर जाणं नाही. डीप वर्क म्हणजे योग्य वेळी योग्य प्रकारचं लक्ष देणं. काही वेळा शॅलो वर्क आवश्यकच असतो. ईमेल्स पाठवावे लागतात, मीटिंग्स घ्याव्या लागतात. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा संपूर्ण दिवस शॅलो वर्कमध्येच जातो. कॅल न्यूपोर्ट डीप वर्क आणि शॅलो वर्क यांच्यात एक स्पष्ट सीमारेषा आखायला सांगतो. तुमच्या दिवसात किती वेळ डीप वर्क आहे आणि किती वेळ शॅलो वर्क? हा प्रश्न विचारणं अस्वस्थ करणारं असू शकतं, पण ते आवश्यक आहे. कारण जोपर्यंत तुम्ही हे ओळखत नाही तोपर्यंत बदल शक्य नाही. डीप वर्क हा एक पर्याय नाही, तो एक निर्णय आहे. तो निर्णय म्हणतो, मी माझ्या लक्षाला स्वतःच्या हातात ठेवणार आहे. मी माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट वाया घालवणार नाही. आणि ती मौल्यवान गोष्ट म्हणजे लक्ष. या पुढच्या भागात आपण डीप वर्कच्या पहिल्या नियमाकडे वळणार आहोत. हा नियम आहे वर्क डीपली. हा नियम केवळ काम करण्याबद्दल नाही, तो सवयींबद्दल आहे, तो वातावरणाबद्दल आहे, तो ओळखीबद्दल आहे. कारण डीप वर्क फक्त काम करण्याची पद्धत बदलत नाही, तो माणूस बदलतो. डीप वर्कचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे वर्क डीपली. हा नियम ऐकायला साधा वाटतो, पण प्रत्यक्षात तो अत्यंत कठीण आहे. कारण खोल काम करायचं असेल तर आधी आपल्याला वरवरचं आयुष्य सोडावं लागतं. कॅल न्यूपोर्ट स्पष्ट सांगतो, आपण डीप वर्क करतो की नाही हे आपल्या इच्छेवर नाही तर आपल्या सवयींवर अवलंबून असतं. इच्छा क्षणिक असते, सवय स्थिर असते. आणि म्हणूनच डीप वर्क ही प्रेरणेतून नाही
तर रचनेतून निर्माण होते. आपण अनेकदा म्हणतो, आज मन लागलं नाही, आज फोकस नाही, आज मूड नाही. पण कॅल न्यूपोर्ट इथे एक वेगळाच दृष्टिकोन देतो. तो म्हणतो, डीप वर्कसाठी मूडची वाट पाहू नका. कारण जर तुम्ही फोकस मूडवर सोडलात, तर तो क्वचितच येईल. डीप वर्क ही भावनिक अवस्था नाही, ती एक शिस्त आहे. आणि शिस्त दररोजची असते. वर्क डीपली म्हणजे स्वतःसाठी अशी व्यवस्था निर्माण करणं जिथे डिस्ट्रॅक्शनला जागाच उरत नाही. कॅल न्यूपोर्ट यासाठी 4 वेगवेगळे डीप वर्क फिलॉसॉफीज सांगतो. पहिली, मोनॅस्टिक फिलॉसॉफी. ही पद्धत म्हणते, सगळं बाजूला ठेवा, फक्त एकच काम. या पद्धतीत सोशल मीडिया नाही, अनावश्यक मीटिंग्ज नाहीत आणि जगाशी संपर्क फार मर्यादित. ही पद्धत सगळ्यांसाठी नाही, पण लेखक, संशोधक किंवा अत्यंत खोल विचार करणाऱ्यांसाठी ती अत्यंत प्रभावी आहे. दुसरी पद्धत आहे बायमोडल फिलॉसॉफी. ही पद्धत थोडी वास्तववादी आहे. या पद्धतीत तुमचा वेळ 2 भागांत विभागलेला असतो. काही दिवस किंवा काही तास पूर्णपणे डीप वर्कसाठी राखीव असतात आणि उरलेला वेळ शॅलो वर्कसाठी. उदाहरणार्थ, आठवड्यातून 2 दिवस कोणतेही मीटिंग्ज नाहीत, फोन बंद, फक्त एकाच प्रोजेक्टवर काम, आणि बाकीचे दिवस सामान्य कामासाठी. ही पद्धत बऱ्याच व्यावसायिकांसाठी उपयुक्त ठरते. तिसरी पद्धत आहे रिथमिक फिलॉसॉफी. ही पद्धत सर्वसामान्य लोकांसाठी सर्वात प्रभावी मानली जाते, कारण ती म्हणते, डीप वर्क रोज करा, पण ठराविक वेळेला. उदाहरणार्थ, दररोज सकाळी 7 ते 9 फोन नाही, इंटरनेट नाही, फक्त डीप वर्क. या वेळेत काय काम करायचं यावर प्रश्न नसतो, कारण तो वेळ आधीच ठरलेला असतो. आणि सवयीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे निर्णय घ्यायची गरज राहत नाही. चौथी आणि शेवटची पद्धत आहे जर्नलिस्टिक फिलॉसॉफी. ही पद्धत सगळ्यात कठीण आहे. यामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा डीप वर्क, म्हणजे अगदी पत्रकारांसारखं. परिस्थिती कशीही असो, काम करायचंच. पण कॅल न्यूपोर्ट स्पष्ट सांगतो, ही पद्धत फक्त अत्यंत अनुभवी लोकांसाठी आहे. नवशिक्यांसाठी ती घातक ठरू शकते. डीप वर्कसाठी फक्त वेळ ठरवणं पुरेसं नाही. तुमचं वातावरणसुद्धा डीप वर्कला साथ देणारं असावं लागतं. कॅल न्यूपोर्ट याला म्हणतो रिच्युअल्स ऑफ डीप वर्क. तुम्ही कुठे बसता, किती वेळ बसता, काय टाळता, काय स्वीकारता, या सगळ्या गोष्टी आधीच ठरवलेल्या असाव्यात, कारण मेंदू अस्पष्टतेत काम करत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही ठरवलं आहे की डीप वर्क करताना फोन दुसऱ्या खोलीत ठेवायचा. तुम्ही ठरवलं आहे की एक ठराविक संगीत किंवा शांतता. तुम्ही ठरवलं आहे की 1 कप चहा किंवा कॉफी. ही लहान वाटणारी गोष्ट मेंदूला सांगते, आता खोल कामाची वेळ आहे. आणि हळूहळू मेंदू त्या संकेतांना आपोआप प्रतिसाद द्यायला लागतो. कॅल न्यूपोर्ट आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. डीप वर्क म्हणजे अखंड 8 तास बसणं नाही. मानवी मेंदू मर्यादित आहे. बहुतेक लोकांसाठी दिवसाला 3 ते 4 तास डीप वर्क पुरेसा असतो. पण हे तास पूर्णपणे एकाग्र असले पाहिजेत. अर्धवट लक्ष डीप वर्क नाही. इथेच अनेक जण चुकतात. ते म्हणतात, मी दिवसभर काम केलं, पण त्यांनी कधीही 1 तास सलग खोल लक्ष दिलं नसतं. डीप वर्क ही क्वांटिटीबद्दल नाही, ती क्वालिटीबद्दल आहे. 1 तासाचं डीप वर्क 4 तासांच्या विखुरलेल्या कामापेक्षा अधिक प्रभावी असतो. डीप वर्क हा नियम आपल्याला एक कठोर सत्य सांगतो. तुमचं लक्ष ही तुमची जबाबदारी आहे. कुणीही येऊन तुमच्यासाठी फोकस तयार करणार नाही. ते तुम्हालाच करावं लागेल. डीप वर्क ही सवय एका दिवसात तयार होत नाही, पण ती एकदा तयार झाली की ती तुमचं आयुष्य शांतपणे बदलते. पुढच्या भागात आपण दुसऱ्या नियमाकडे वळणार आहोत. हा नियम आहे एम्ब्रेस बोर्डम. हा नियम ऐकायला विचित्र वाटतो, पण डीप वर्कचं हे सगळ्यातलं गुपित शस्त्र आहे. कारण जो माणूस कंटाळा सहन करू शकतो, तोच माणूस खोल लक्ष देऊ शकतो. डीप वर्कचा दुसरा नियम ऐकायला थोडा विचित्र वाटतो. एम्ब्रेस बोर्डम. कंटाळा स्वीकारा.
आपण आयुष्यभर कंटाळा टाळायला शिकलेलो आहोत. थोडा वेळ रिकामा बसलो की लगेच फोन हातात येतो. थोडी शांतता मिळाली की लगेच स्क्रीन चालू होते. कॅल न्यूपोर्ट इथे एक मूलभूत गोष्ट सांगतो. जर तुम्हाला डीप वर्क करायचं असेल तर तुम्हाला कंटाळा सहन करता यायला हवा. कारण डीप वर्क आणि कंटाळा हे एकमेकांचे शत्रू नाहीत, ते एकमेकांचे मित्र आहेत. आपण कंटाळ्याला इतकं का घाबरतो? कारण कंटाळा आला की आपल्याला स्वतःशी सामना करावा लागतो. कोणतंही बाह्य उत्तेजन नाही, कोणतीही डिस्ट्रॅक्शन नाही, फक्त आपण आणि आपले विचार. आजच्या डिजिटल जगात आपला मेंदू सतत उत्तेजनांना सरावलेला आहे. नोटिफिकेशन्स, रील्स, शॉर्ट्स, मेसेजेस, लाईक्स, अपडेट्स या सगळ्यामुळे मेंदूला लगेच रिवॉर्ड मिळतो. आणि म्हणूनच जेव्हा डीप वर्क करताना तो रिवॉर्ड मिळत नाही तेव्हा मेंदू विरोध करतो. कॅल न्यूपोर्ट मेंदूचं एक महत्त्वाचं सत्य सांगतो. आपला मेंदू ज्या गोष्टींची सवय करतो त्याच गोष्टींची मागणी करतो. जर तुम्ही प्रत्येक रिकाम्या क्षणी फोन तपासत असाल तर मेंदूला क्षणात डिस्ट्रॅक्शन हवी असते. आणि मग जेव्हा तुम्ही खोल काम करायला बसता तेव्हा मेंदू 5 मिनिटातच अस्वस्थ होतो. ही अस्वस्थता म्हणजे कंटाळा. डीप वर्क करणारे लोक कंटाळ्यापासून पळत नाहीत, ते त्याच्याशी बसतात. ते त्याला त्वरित दूर करत नाहीत, ते त्याला सहन करतात. आणि हळूहळू मेंदू शिकतो, सतत नवीन उत्तेजन आवश्यक नाही. ही प्रक्रिया सोपी नाही, पण ती अत्यंत आवश्यक आहे. कॅल न्यूपोर्ट याला म्हणतो अटेन्शन ट्रेनिंग. जसं शरीराला व्यायामाची गरज असते तसं लक्षालाही प्रशिक्षणाची गरज असते. जर तुम्ही सतत लक्ष तोडत असाल तर डीप वर्क शक्य नाही. म्हणूनच तो एक साधा पण कठीण सराव सुचवतो. काम करताना ठराविक वेळेपर्यंत कोणतंही डिस्ट्रॅक्शन नको. मन भटकलं तरीही फोन उचलायचा नाही. मन पुन्हा कामाकडे आणायचं. पुन्हा आणि पुन्हा. हा सराव करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. तुमचं लक्ष परिपूर्ण असण्याची गरज नाही. मन भटकेलच, विचार येतीलच. महत्वाचं आहे तुम्ही काय करता ते. तुम्ही लगेच डिस्ट्रॅक्शनकडे पळता की शांतपणे मन परत आणता. हीच डीप वर्कची खरी लढाई आहे. कॅल न्यूपोर्ट आणखी एक धोकादायक सवय उघड करतो. प्रोडक्टिव्ह मेडिटेशन. आपण चालताना, गाडी चालवताना किंवा एकटं बसलेलो असताना कामाचा विचार करतो. पण लगेचच फोन काढतो. कॅल न्यूपोर्ट सांगतो, ह्या क्षणांचा वापर करा. कोणतंही संगीत नाही, कोणताही फोन नाही. फक्त एक समस्या आणि तिच्यावर विचार. हे कंटाळवाणं वाटेल, पण यामुळे लक्ष अधिक खोल जातं. आपण अनेकदा असं समजतो की डीप वर्क म्हणजे फक्त कामाच्या वेळेत फोकस. पण खरं तर डीप वर्क ही पूर्ण दिवसाची सवय आहे. तुम्ही कंटाळ्याला इतर वेळी स्वीकारत नसाल तर कामाच्या वेळेत तो स्वीकारणं अशक्य आहे. फोनशिवाय थोडा वेळ बसणं, रिकाम्या वेळेत फक्त विचार करणं, हे सगळं डीप वर्कसाठी तयारी आहे. कॅल न्यूपोर्ट इथे एक महत्त्वाचा इशारा देतो. तुम्ही डीप वर्कसाठी वेळ ठरवू शकता, पण लक्ष तुम्ही प्रशिक्षित करावं लागतं. जर तुमचं लक्ष सतत पळत असेल तर कितीही वेळ ठरवला तो वाया जाईल. कंटाळा स्वीकारणं म्हणजे आयुष्य नीरस करणं नाही. त्याचा अर्थ आहे लहान उत्तेजनांवर अवलंबून न राहणं. जेव्हा मेंदू या सवयीपासून मुक्त होतो तेव्हा खोल काम स्वाभाविक होतं. एम्ब्रेस बोर्डम हा नियम आपल्याला एक मूलभूत गोष्ट शिकवतो. डीप वर्क तुम्ही कामाच्या टेबलावर नाही, तर तुमच्या रिकाम्या क्षणात तयार करता. जो माणूस कंटाळ्याला जागा देतो तोच माणूस खोल विचार करू शकतो. पुढच्या भागात आपण तिसऱ्या नियमाकडे वळणार आहोत. हा नियम आहे क्विट सोशल मीडिया. हा नियम सर्वात वादग्रस्त आहे आणि सर्वात गैरसमजलेला. कारण डीप वर्कचा खरा शत्रू आपल्या खिशात असतो. डीप वर्कचा तिसरा नियम सर्वात जास्त गैरसमज निर्माण करणारा आहे. क्विट सोशल मीडिया. हा नियम ऐकताना बहुतेक लोक लगेच बचावात्मक होतात. कारण आपल्याला वाटतं आजच्या काळात सोशल मीडिया टाळणं म्हणजे स्वतःला जगापासून तोडून घेणं. पण कॅल न्यूपोर्ट इथे कुठलाही भावनिक निर्णय सुचवत नाही. तो तर्कशुद्ध विचार मांडतो. तो म्हणतो, तुमचं लक्ष ही मर्यादित संपत्ती आहे आणि सोशल मीडिया ही संपत्ती वापरत नाही, ती विकत घेतो. प्रत्येक स्क्रोल, प्रत्येक लाईक, प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्या लक्षाचा छोटासा तुकडा हळूच कापून घेतो
आणि हा तुकडा पुन्हा कधीच मिळत नाही. कॅल न्यूपोर्ट एक मूलभूत प्रश्न विचारतो. कोणतीही गोष्ट वापरण्याआधी तिचा फायदा आणि तोटा मोजला पाहिजे. पण सोशल मीडियाच्या बाबतीत आपण असं करत नाही. आपण गृहीत धरतो हे आवश्यकच आहे, हे टाळता येणार नाही. आणि इथेच समस्या सुरू होते. कारण डीप वर्क तुटक लक्षात फुलत नाही. त्याला सलग, शांत आणि संरक्षित लक्ष लागतं. कॅल न्यूपोर्ट एनी बेनिफिट अप्रोचवर तीव्र टीका करतो. म्हणजे जर एखाद्या गोष्टीचा थोडासाही फायदा दिसला तर आपण ती स्वीकारतो. उदाहरणार्थ, लिंक्डइनमुळे नेटवर्किंग होतं, इंस्टाग्राममुळे इन्स्पिरेशन मिळतं, ट्विटरवर बातम्या मिळतात. पण प्रश्न असा आहे, हा फायदा तुमच्या आयुष्यात खरंच इतका मोठा आहे का, की तो तुमचं लक्ष सतत तुटत राहणं सहन करू शकेल? कॅल न्यूपोर्ट म्हणतो, महत्त्वाचं हे नाही की सोशल मीडिया काही फायदा देतो का, महत्त्वाचं हे आहे की तो सर्वोत्तम फायदा देतो का. तो एक वेगळी पद्धत सुचवतो, क्राफ्ट्समन्स अप्रोच. जसं एखादा कारागीर त्याच्या साधनांची निवड करतो, तसंच आपण आपल्या डिजिटल साधनांची निवड केली पाहिजे. कारागीर विचार करतो, हे साधन माझ्या कामाची गुणवत्ता खरंच वाढवतं का? जर उत्तर नाही असेल तर ते साधन कितीही लोकप्रिय असो, तो ते वापरत नाही. डीप वर्क करणारा माणूस याच दृष्टिकोनातून सोशल मीडियाकडे पाहतो. कॅल न्यूपोर्ट एक प्रयोग सुचवतो, 30 डेज डिजिटल ब्रेक. या काळात तुमच्या आयुष्यासाठी अनिवार्य नसलेले सर्व सोशल मीडिया टूल्स बंद करा. 30 दिवस. या काळात तुमचं आयुष्य कोसळतं का? तुमचं काम थांबतं का? तुम्ही एकटे पडता का? बहुतेक लोकांना या प्रश्नांची उत्तरं धक्कादायक वाटतात. कारण त्यांना कळतं, बऱ्याच गोष्टी आपण सवयीने वापरत होतो, गरजेपोटी नाही. डीप वर्कच्या दृष्टीने सोशल मीडिया सर्वात मोठा धोका आहे, कारण तो कंटाळ्याला मारतो. आणि जिथे कंटाळा नाही, तिथे खोल विचार जगू शकत नाही. कॅल न्यूपोर्ट सोशल मीडिया विरोधी नाही. तो अंधविरोध करत नाही. तो फक्त एक साधा पण कठोर प्रश्न विचारतो. तुम्ही सोशल मीडिया वापरता की सोशल मीडिया तुम्हाला वापरतो? आपण अनेकदा असं म्हणतो, मी थोडाच वेळ पाहतो, माझं नियंत्रण आहे. पण वास्तव वेगळं असतं. फोन हातात घेतला की वेळ निसटतो. एक पोस्ट पाहता पाहता 10 पोस्ट होतात आणि लक्ष नकळत विखुरलं जातं. डीप वर्कसाठी हा विखुरलेला मेंदू सर्वात मोठा अडथळा ठरतो. सोशल मीडिया आपल्याला सतत तुलनेत ढकलतो. कोण काय करतंय, कोण पुढे आहे, कोण मागे आहे. या तुलनेत मन कधीच शांत राहत नाही. आणि डीप वर्क शांत मनातच शक्य असतं. कॅल न्यूपोर्ट सांगतो, जर तुमचं काम विचारांवर, निर्मितीवर किंवा शिकण्यावर आधारित असेल तर सोशल मीडिया तुमच्यासाठी अतिशय महागडा व्यवहार आहे. तुम्ही थोडी विजिबिलिटी मिळवता, पण त्याच्या बदल्यात खोल कामाची क्षमता गमावता. हा व्यवहार बहुतेक वेळा तोट्याचा असतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. क्विट सोशल मीडिया म्हणजे सगळं बंद करा असं नाही. त्याचा अर्थ आहे जाणीवपूर्वक निवड करा. कुठलं टूल खरंच आवश्यक आहे आणि कुठलं फक्त सवय आहे. कुठे तुम्ही निर्माता आहात आणि कुठे फक्त उपभोक्ता. डीप वर्क उपभोक्त्याला नाही, निर्मात्याला फायद्याचं असतं. जेव्हा सोशल मीडिया आयुष्यातून किंवा किमान दिवसातून बाहेर जातं, तेव्हा एक गोष्ट घडते, शांतता. सुरुवातीला ही शांतता अस्वस्थ करते, पण हळूहळू तीच शांतता खोल विचारांना जन्म देते. क्विट सोशल मीडिया हा नियम आपल्याला कठोर वाटतो, कारण तो आपल्या सवयींना आव्हान देतो. पण डीप वर्क नेहमीच सवयी बदलल्याशिवाय शक्य होत नाही. आणि जो माणूस आपल्या लक्ष्याची किंमत ओळखतो, तोच माणूस खरंच खोल काम करू शकतो. पुढच्या भागात आपण शेवटच्या नियमाकडे जाणार आहोत. हा नियम आहे ड्रेन द शॅलोज. कारण डीप वर्कसाठी फक्त डिस्ट्रॅक्शन कमी करणं पुरेसं नसतं. उरलेला वेळसुद्धा वाचवावा लागतो. डीप वर्कचा चौथा आणि शेवटचा नियम आहे ड्रेन द शॅलोज. हा नियम ऐकायला सोपा वाटतो, पण प्रत्यक्षात तो सर्वांत व्यवहार्य आणि सर्वांत कठीण आहे. कारण वरवरचं काम आपल्या आयुष्यात हळूच नकळत शिरलेलं असतं. ईमेल्स, कॉल्स, मीटिंग्स, मेसेजेस, रिपोर्ट्स, फॉलोअप्स या सगळ्या गोष्टी आपल्या दिवसाचा बराचसा भाग काबीज करून बसलेल्या असतात. आणि गंमत म्हणजे आपण यालाच काम समजतो.
कॅल न्यूपोर्ट इथे एक स्पष्ट भेद करतो. सगळं काम आवश्यक असतं, पण सगळं काम मूल्यवान असतंच असं नाही. डीप वर्क उच्च मूल्य निर्माण करतं. शॅलो वर्क फक्त प्रक्रिया पूर्ण करतं. कॅल न्यूपोर्ट सांगतो, जर तुम्ही डीप वर्कसाठी वेळ काढायचा प्रयत्न करत असाल तर तो कधीच मिळणार नाही. तो वेळ तुम्हालाच जाणीवपूर्वक तयार करावा लागतो आणि यासाठी सगळ्यात आधी शॅलो वर्कला मर्यादा घालाव्या लागतात. पहिली पायरी म्हणजे वेळेला निश्चित मर्यादा घालणं. कॅल न्यूपोर्ट याला म्हणतो फिक्स्ड शेड्यूल प्रॉडक्टिव्हिटी. याचा अर्थ असा, तुमचा कामाचा दिवस ठराविक वेळेतच संपला पाहिजे. उदाहरणार्थ, संध्याकाळी 6 वाजता काम थांबणारच. काम उरलेलं असो वा नसो. ही कल्पना धक्कादायक वाटू शकते, पण यामुळे एक महत्त्वाची गोष्ट घडते. तुम्ही प्रत्येक कामाला विचारता, हे खरंच आवश्यक आहे का? हे आत्ता करणं गरजेचं आहे का? जेव्हा वेळ अमर्याद असतो, तेव्हा कामही अमर्याद वाढतं. मीटिंग्ज वाढतात, ईमेल्स लांबतात, टास्क्स वाढत जातात. पण जेव्हा वेळ मर्यादित असतो, तेव्हा फक्त खरंच महत्त्वाचं कामच त्या वेळेत टिकतं. कॅल न्यूपोर्ट दुसरी पायरी सांगतो, शॅलो वर्कची किंमत मोजा. तो एक साधा प्रश्न विचारायला सांगतो. जर हे काम कुणीतरी दुसरं केलं तर त्याचा खरंच मोठा फरक पडेल का? जर उत्तर नाही असेल तर ते काम बहुधा शॅलो आहे. हे काम पूर्ण केलं म्हणून तुम्ही व्यस्त दिसाल, पण तुमचं मूल्य वाढणार नाही. तिसरी पायरी आहे, मीटिंग्सबद्दल कठोर व्हा. कॅल न्यूपोर्ट मीटिंग्सचा विरोध करत नाही, तो निरर्थक मीटिंग्सचा विरोध करतो. प्रत्येक मीटिंगला एक स्पष्ट उद्दिष्ट असायला हवं, एक ठरलेला वेळ असायला हवा आणि एक ठोस निष्कर्ष असायला हवा. जर हे तिन्ही नसतील तर ती मीटिंग डीप वर्कची चोरी करते. ड्रेन द शॅलोज हा नियम आपल्याला थोडा अस्वस्थ करतो, कारण तो आपल्याला विचारायला लावतो, आपण खरंच काम करतोय की फक्त कामात अडकून पडलो आहोत. आपण अनेकदा वरवरच्या कामाला खूप सुरक्षित समजतो. ईमेल्सला रिप्लाय देणं धोकादायक नाही, मीटिंग्समध्ये बसणं धोकादायक नाही, पण डीप वर्क धोकादायक असतो, कारण तिथे अपयशाची शक्यता असते. तिथे स्वतःच्या मर्यादा समोर येतात आणि म्हणूनच आपण शॅलो वर्कमध्ये आश्रय घेतो. कॅल न्यूपोर्ट सांगतो, जर तुम्ही डीप वर्क करणारे असाल तर लोकांना तुमच्या अनुपलब्धतेची सवय लावावी लागते. सतत उपलब्ध राहणं हे व्यावसायिकपणाचं लक्षण नाही, ते लक्षाच्या दुरुपयोगाचं लक्षण आहे. ईमेल्सबद्दल तो एक साधा पण प्रभावी उपाय सांगतो. प्रत्येक ईमेलला लांबलचक उत्तर देऊ नका, पण स्पष्ट, पूर्ण आणि निर्णायक उत्तर द्या, जेणेकरून पुन्हा पुन्हा ईमेल लिहावे लागू नयेत. ह्यामुळे एकाच वेळी वेळ आणि लक्ष दोन्ही वाचतं. ड्रेन द शॅलोज म्हणजे शॅलो वर्क पूर्णपणे काढून टाका असं नाही. त्याचा अर्थ आहे, त्याला त्याची जागा दाखवा. शॅलो वर्क दिवसाचा केंद्रबिंदू असायला नको, डीप वर्क हा केंद्रबिंदू असायला हवा. जेव्हा शॅलो वर्क मर्यादित होतं, तेव्हा डीप वर्क स्वतःहून वाढतो आणि हळूहळू तुमचा दिवस अधिक शांत, अधिक स्पष्ट आणि अधिक अर्थपूर्ण होऊ लागतो. ड्रेन द शॅलोज हा नियम आपल्याला शेवटचा धडा देतो. तुमचा वेळ तुमच्या मूल्याचं प्रतिबिंब आहे. जिथे वेळ जातो तिथे आयुष्य जातं. आणि जो माणूस त्याच्या वेळेची जपणूक करतो, तोच माणूस डीप वर्कचं आयुष्य जगू शकतो. पुढच्या भागात आपण संपूर्ण पुस्तकाचा अर्थ एकत्र बांधणार आहोत. डीप वर्क म्हणजे फक्त कामाची पद्धत नाही, तो जगण्याचा दृष्टिकोन आहे. डीप वर्कचे फायदे. कामापलीकडचं आयुष्य बदलणारा तत्वज्ञान. डीप वर्कबद्दल बोलताना बहुतेक वेळा आपण फक्त करिअर ग्रोथ, प्रॉडक्टिव्हिटी किंवा यश यावर लक्ष केंद्रित करतो. पण कॅल न्यूपोर्ट या पुस्तकात एक वेगळाच मुद्दा मांडतो. तो म्हणतो, डीप वर्क हे केवळ उत्पादन वाढवण्यासाठी नाही, तर अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आहे. जेव्हा एखादा माणूस खोल लक्ष देऊन काम करतो, तेव्हा तो केवळ आउटपुट निर्माण करत नाही, तो स्वतःला घडवत असतो. डीप वर्क ही स्वतःशी प्रामाणिक राहण्याची एक प्रक्रिया आहे. आजच्या अर्थव्यवस्थेत ज्ञानावर आधारित काम करणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. इंजिनियर्स, रायटर्स, डिझायनर्स, रिसर्चर्स, टीचर्स, स्टुडंट्स, कंटेंट क्रिएटर्स या सगळ्यांसाठी डीप वर्क ही लक्झरी नाही, ती गरज आहे. कारण शॅलो काम सगळेच करू शकतात, पण डीप काम फारच थोडे करू शकतात, आणि जे करू शकतात तेच दीर्घकाळ टिकतात. कॅल न्यूपोर्ट एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो. जेव्हा तुम्ही डीप वर्क करता, तेव्हा तुम्ही फक्त आजचं काम पूर्ण करत नाही, तुम्ही उद्याचं कौशल्य तयार करता.
खोल लक्ष देऊन शिकलेली गोष्ट मेंदूत खोलवर बसते, ती विसरली जात नाही. म्हणूनच डीप वर्क करणारे लोक वेगाने शिकतात आणि बदलत्या जगात लवकर जुळवून घेतात. डीप वर्कचा एक फारच कमी बोलला जाणारा फायदा म्हणजे आंतरिक समाधान. आपण कितीही बिझी असलो तरी दिवसाच्या शेवटी एक रिकामेपण जाणवतं. आपण दिवसभर काहीतरी केलं असतं, पण काहीतरी महत्त्वाचं केल्याची जाणीव नसते. डीप वर्क ही जाणीव देते. जेव्हा तुम्ही पूर्ण लक्ष देऊन काहीतरी निर्माण करता, तेव्हा तुमच्यात एक शांत समाधान निर्माण होतं. हे समाधान बाहेरून मिळत नाही. ते लाईक्स, कमेंट्स किंवा प्रेजवर अवलंबून नसतं. ते आतून येतं. भारतीय संदर्भात पाहिलं तर डीप वर्क आपल्या संस्कृतीशी विरोधात नाहीये. आपल्या परंपरेत तपस्या, साधना आणि एकाग्रता या संकल्पना नेहमीच महत्त्वाच्या राहिल्या आहेत. एखादा विद्यार्थी गुरुकुलात राहून एकाच विषयावर वर्षानुवर्ष अभ्यास करायचा. कलाकार रोज सराव करायचा, कोणताही त्वरित रिवॉर्ड न अपेक्षित. ही सगळी उदाहरणं डीप वर्कचीच आहेत. आजचा फरक इतकाच आहे की डिस्ट्रॅक्शन्स वाढल्यात, पण तत्वज्ञान बदललेलं नाहीये. कॅल न्यूपोर्ट सांगतो, डीप वर्क माणसाला त्याच्या कामाशी पुन्हा जोडतं. आज अनेक लोक काम करतात, पण कामात गुंतलेले नसतात. ते सतत पुढच्या टास्कचा विचार करत असतात, पुढच्या नोटिफिकेशनची वाट पाहत असतात. डीप वर्कमध्ये हा तुटलेपणा नाहीसा होतो. काम आणि माणूस एक होतात. हीच अवस्था मानसशास्त्रात फ्लो म्हणून ओळखली जाते. फ्लोमध्ये काम करणारा माणूस स्वतःला विसरतो, पण कामात हरवून स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखतो. कॅल न्यूपोर्ट म्हणतो, हीच अवस्था खरं समाधान देते. डीप वर्कचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे आत्मविश्वास. जेव्हा तुम्ही अवघड गोष्टींवर काम करता आणि त्या पूर्ण करता, तेव्हा तुमच्यावरचा तुमचाच विश्वास वाढतो. हा आत्मविश्वास कृत्रिम नसतो, तो अनुभवातून आलेला असतो आणि म्हणूनच तो टिकतो. आजच्या स्पर्धात्मक जगात बऱ्याच लोकांना वाटतं, आपण मागे पडतोय. पण डीप वर्क करणारा माणूस तुलनेत अडकत नाही. तो स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतो आणि हीच गोष्ट त्याला पुढे नेते. कॅल न्यूपोर्ट या पुस्तकात अनेक उदाहरणं देतो. ज्या लोकांनी डीप वर्क स्वीकारलं, त्यांचं करिअर फक्त पुढेच गेलं नाही, तर स्थिर आणि समाधानकारक झालं. त्यांना सतत स्वतःला सिद्ध करावं लागत नाही. त्यांचं कामच त्यांची ओळख बनतं. डीप वर्क म्हणजे एक शांत बंड. हे बंड गोंगाटाच्या विरोधात आहे, घाईच्या विरोधात आहे, उथळतेच्या विरोधात आहे. आणि म्हणूनच हे बंड अतिशय वैयक्तिक आहे. डीप वर्कचे फायदे एका दिवसात दिसत नाहीत, पण जेव्हा ते दिसायला लागतात, तेव्हा मागे वळून पाहताना तुम्हाला कळतं, हा निर्णय योग्य होता. कारण डीप वर्क तुमचं काम बदलतं, तुमचा मेंदू बदलतं आणि शेवटी तुमचं आयुष्य बदलतं. पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण संपूर्ण पुस्तकाचा निष्कर्ष काढणार आहोत. आणि डीप वर्क आपल्या आयुष्यात कसं उतरवायचं याचा अंतिम विचार करू. आपण या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट स्पष्टपणे पाहिली. डीप वर्क हे केवळ प्रोडक्टिव्हिटी हॅक नाही, ते केवळ टाईम मॅनेजमेंट टूल नाही, ते केवळ करिअर ॲडव्हान्समेंटचं सूत्र नाही. डीप वर्क हा जगण्याचा एक ठाम निर्णय आहे. हा निर्णय म्हणतो, मी माझं लक्ष स्वतःच्या हातात ठेवणार आहे. मी गोंगाटाच्या मागे धावणार नाही. मी उथळतेला माझं आयुष्य ठरवू देणार नाही. कॅल न्यूपोर्ट या पुस्तकातून आपल्याला एक आरसा दाखवतो. तो विचारतो, तुमचं लक्ष कुठे जातंय? तुमचा वेळ कुणासाठी खर्च होतोय? आणि तुम्ही दिवसाच्या शेवटी कशाने थकता? आजच्या जगात अनेक लोक मानसिक थकवा अनुभवतात. कामामुळे नाही, तर सतत तुटलेल्या लक्षामुळे. डीप वर्क हा थकवा कमी करत नाही, तो थकवा समजावून देतो. तो सांगतो, थकवा म्हणजे काम जास्त आहे असं नाही. थकवा म्हणजे लक्ष विखुरलेलं आहे. डीप वर्क स्वीकारणं म्हणजे आयुष्य परफेक्ट करणं नाही. तुमच्याकडे अजूनही समस्या असतील, जबाबदाऱ्या असतील, मर्यादा असतील, पण फरक इतकाच असेल, तुम्ही त्या समस्यांना पूर्ण लक्ष देऊन सामोरे जाल. आणि पूर्ण लक्ष अर्धवट आयुष्याला पूर्णत्व देतं. डीप वर्क म्हणजे आयुष्य संथ करणं नाही,
ते आयुष्य सखोल करणं आहे. आपण अनेकदा मोठे बदल शोधतो. नवीन ॲप, नवीन सिस्टम, नवीन रुटीन. पण कॅल न्यूपोर्ट एक साधी गोष्ट सांगतो. मोठे बदल लहान निर्णयांमधूनच येतात. फोन बाजूला ठेवण्याचा निर्णय, 1 तास शांत बसण्याचा निर्णय, एकाच कामावर पूर्ण लक्ष देण्याचा निर्णय. हे निर्णय छोटे वाटतात, पण त्यांचा परिणाम खूप मोठा असतो. डीप वर्क तुमच्याकडून परिपूर्णता मागत नाही. तो फक्त जाणीव मागतो. आज तुम्ही किती वेळ डीप वर्क केला, किती वेळ शॅलो वर्कमध्ये गेला? हा प्रश्न स्वतःला विचारणं पुरेसं आहे. कारण जिथे जाणीव येते तिथे बदलाची सुरुवात होते. डीप वर्कच्या 4 नियमांनी आपल्याला एक स्पष्ट मार्ग दाखवला. वर्क डीपली, सवयी आणि रचना तयार करा. एम्ब्रेस बोर्डम, लक्षाला प्रशिक्षण द्या. क्विट सोशल मीडिया, लक्ष विकणाऱ्या सवयी ओळखा. ड्रीन द शॅलोज, वेळ वाचवा, आयुष्य वाचवा. हे नियम एकत्र आले की डीप वर्क फक्त शक्यच नाही तर स्वाभाविक होतो. डीप वर्कचा सर्वात सुंदर भाग म्हणजे तो शांत आहे. तो कोणालाही दाखवावा लागत नाही, तो अनाउन्स करावा लागत नाही, तो प्रूफ मागत नाही. तो आत घडतो आणि म्हणूनच तो टिकतो. डीप वर्क करणारा माणूस गोंगाटात हरवत नाही. तो शांततेत स्वतःला शोधतो. आज जर तुम्हाला असं वाटत असेल की आयुष्य वेगाने चाललंय पण अर्थ मागे पडतोय, तर डीप वर्क तुमच्यासाठी आहे. आज जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही खूप काम करता पण समाधान मिळत नाही, तर डीप वर्क तुमच्यासाठी आहे. आज जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं लक्ष तुमच्या नियंत्रणात नाही, तर डीप वर्क तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला अशाच सखोल, शांत आणि अर्थपूर्ण पुस्तक विश्लेषणांमध्ये रुची असेल तर ग्रंथगाथा तुमच्यासाठी आहे. इथे कोणताही गोंगाट नाही, कोणतीही घाई नाही. फक्त विचार आहेत आणि शब्द आहेत. डीप वर्कसारखं पुस्तक एकदाच ऐकून संपत नाही. ते हळूहळू आयुष्यात उतरवावं लागतं. आणि कदाचित आज नाही पण कधीतरी तुम्ही शांतपणे बसाल आणि जाणवाल हे पुस्तक तुमचा सोबत आहे. कारण डीप वर्क फक्त कामाबद्दल नाही, तो माणसाबद्दल आहे. आणि लक्ष जपणारा माणूसच आयुष्य जपतो. ही होती डीप वर्क कॅल न्यूपोर्ट या पुस्तकाची सखोल ग्रंथगाथा. पुन्हा भेटूया पुढच्या पुस्तकासोबत. तोपर्यंत शांत रहा, खोल विचार करा आणि डीप वर्क करा.